दशक चौथा समास सातवा दास्यभक्ती. संतांची अनन्य सेवा ही खरी दास्यभक्ती होय. प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या संतांचे दास्यत्व करावे. दास्यभक्तीने स्वामित्व प्राप्त होते. दास्यत्वामध्ये शुद्ध भाव, भक्ती आणि निष्ठा असते. कृतार्थता प्राप्त व्हावी म्हणून साधकाने दास्यभक्ती अवश्य करावी. दास्यभक्ती. श्रीराम. मागा झाले निरूपण. सहावे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान. सातवी भक्ती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सहाव्या वंदन भक्तीचे वर्णन झाले. आता सावध होऊन सातवी भक्ती कोणती ते ऐकावे. सातवे भजन ते दास्य जाणावे. पडिले कार्य ते तुके करावे. सदा सन्निधची असावे. देवद्वारी श्रीराम. सातवे भजन ही दास्यभक्ती जाणावी. या भक्तीत जे पडेल ते देवाचे काम करावे लागते व सदा सर्वदा जवळच देवद्वारी असावे लागते. देवांचे वैभव सांभाळावे. न्यूनपूर्ण पडोंची नेदावे. चढते वाढते वाढवावे. भजन देवाचे श्रीराम. देवाचे वैभव आपण सांभाळावे. त्यात काही उणे पडूच देऊ नये. तसेच ते दिवसेंदिवस वाढेल असा प्रयत्न जरूर करावा. भंगली देवाळे करावी. मोडली सरोवरे बांधावी. सोफे धर्मशाळा चालवावी. नूतनची कार्ये श्रीराम. जुन्या पडक्या देवालयांचा जीर्णोद्धार करावा. मोडलेली सरोवरे परत चांगली बांधावी. सोपे, ओसऱ्या, धर्मशाळा ही नवीनच कार्ये हाती घ्यावीत. नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे श्रीराम. जी जुने बांधकामे मोडकळीस आली असतील त्यांचे जीर्णोद्धार करावेत. जे काम पडले ते ताबडतोब करीत जावे. गजरथ तुरंग सिंहासने. चौकिया शिबिका सुखासने. मंचको डोल्हारे विमाने. नूतनची करावी श्रीराम. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, इतर सुखासने, मंचक, डोलारे, विमाने सर्वच नवीन करावीत. मेघडंबरे, छत्रे, चामरे, सूर्यापाणे, निशाणे अपारे. नित्य नूतन अत्यादरे. सांभाळीत जावी श्रीराम. मेघडंबऱ्या, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, अपार निशाणे नित्य नूतन वाटतील अशी अत्यंत आदराने सांभाळीत जावे. नाना प्रकारची याणे. बैसवयाची उत्तम स्थाने. बहुविध सुवर्णासने येत्री करीत जावी श्रीराम. नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम जागा, अनेक प्रकारची सोन्याची आसने वगैरे प्रयत्नपूर्वक करीत जावीत. भुवने, कोठड्या, पेट्या, मांदुसा, रांझण, कोहळी, घागरी, बहुवसा, संपूर्ण द्रव्यांश ऐसा अतियेत्र करावा श्रीराम. घरे, कोठड्या, पेट्या, पेटारे, रांजण, कोहळी, अनेक घागरी अशा अमूल्य वस्तू देवासाठी अत्यंत प्रयत्नपूर्वक कराव्यात. भुयेरी, तळघरे आणि विवरे, नाना स्थळे, गुप्तद्वारे, अनर्घे वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी श्रीराम. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे आणि बोगदे, नाना ठिकाणी गुप्तद्वारे यांची योजना करून मूल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करावीत. अलंकार, भूषणे, दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्णपात्रे यत्ने करीत जावी श्रीराम. देवासाठी दागिने, भूषणे, अत्यंत दिव्य मौल्यवान वस्त्रे, नाना मनोहर रत्ने, नाना धातूंची आणि सोन्याचीही पात्रे व भांडी खटपटीने मिळवावीत. पुष्पवाटिका, नाना वने, नाना तरोवरांची बणे, पावती करावी जीवने तया वृक्षांशी श्रीराम. देवासाठी पुष्पवाटिका, नाना वने, निरनिराळ्या वृक्षांच्या बागा वगैरे त्या त्या वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था करून फळतील फुलतील असे पहावे. नाना पशूंची या शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्ये नाट्यशाळा, गुणी गायके बहुसाल श्रीराम. निरनिराळ्या पशूंसाठी तबेले, पागा, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह म्हणजे चित्रशाळा, नाना वाद्ये, नाटकशाळा व पुष्कळ गुणी गायक. स्वयंपाकगृहे, भोजनशाळा, सामग्रीगृहे, धर्मशाळा, निद्रिस्तांकारणे, पडशाळा, विशाळ स्थळे श्रीराम. स्वयंपाकघरे, भोजनालये, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओवऱ्या प्रशस्त आणि मोठमोठ्या बांधाव्यात. नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यफळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी श्रीराम. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्थळे, नाना पातळ पदार्थ साठवून ठेवण्याची व्यवस्था प्रयत्नपूर्वक करावी. नाना वस्तांची नाना स्थाने, भंगली करावी नूतने, देवांचे वैभव वचने
किती म्हणून बोलावे श्रीराम. नाना वस्तूंचा संग्रह करण्यासाठी असलेली स्थळे मोडकळीस आली असतील तर ती नवीन करून घ्यावीत. देवांचे वैभव शब्दांनी किती वर्णन करावे. सर्वाठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम. सर्वांशी अति आदरपूर्वक वागावे, पडेल ते काम करण्याविषयी तत्पर असावे, पण देवालयाच्या कार्याचा विसर पडू देऊ नये. जयंत्या पर्वे महोत्सव, असंभाव्य चालावी वैभव, जे देखता सर्वांगी देव, तटस्थ होती श्रीराम. जयंत्या, पर्वकाळ, महोत्सव अशा असंभाव्य थाटाने करावे की ते पाहून स्वर्गातील देवांनीही तटस्थ व्हावे. ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे, पडिले प्रसंगी सावध असावे, सर्व काळ श्रीराम. असे देवांचे वैभव वाढवावे आणि हलक्यात हलके कामही तत्परतेने करावे. वेळ प्रसंगी जे काम पडेल ते करण्याविषयी सदा सर्व काळ तत्पर असावे. जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे, अत्यंत आवडी कीजे, सकळ सेवा श्रीराम. देवाच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या तात्काळ पुरवाव्यात. अत्यंत आवडीने सर्व सेवा करावी. चरण क्षाळणे स्नाने आचमणे, गंधाक्षते वसने भूषणे, आसने जीवणे नाना सुमणे, धूपदीप नैवेद्य श्रीराम. पाय धुणे, स्नान, आचमन, गंधाक्षता, वस्त्रे, भूषणे, आसने, प्यावयाचे पाणी, निरनिराळ्या प्रकारची फुले, धूपदीप, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था करावी. शयनाकारणे उत्तम स्थळे, जळे ठेवावी सुशीतळे, तांबोल गायने रसाळे, रागरंगे करावी श्रीराम. शयन करण्यासाठी उत्तम शेजघरे, गार पिण्याचे पाणी, तांबूल यांची व्यवस्था करावी. रसाळ गायनाने उत्सवात रंग भरावा. परिमळ द्रव्ये आणि फुले, नाना सुगंधेल तेले, खाद्यफळे बहुसाले, सन्निधची असावी श्रीराम. सुवासिक द्रव्ये आणि अत्तरे, नाना सुगंधी तेले, खाद्यपदार्थ, नाना प्रकारची फळे हाताशीच ठेवावीत. सडे संमार्जने करावी, उदकपात्रे उदके भरावी, वसने प्रक्षालून आणावी, उत्तमोत्तमे श्रीराम. सडा संमार्जन करावे, पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावीत, उत्तमोत्तम वस्त्रे स्वच्छ धुवून आणावीत. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य, ऐसी हे जाणावी सत्य, सातवी भक्ती श्रीराम. सगळ्यांचा आदर सत्कार करावा, जे जे कोणी येईल त्याचा पाहुणचार करावा, अशा प्रकारे सेवा करणे ही सातवी भक्ती आहे. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतींची, अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे श्रीराम. सर्वांशी नम्रतेने बोलावे, सर्वांची गोड बोलून स्तुती करावी, सर्वांच्या अंतःकरणात सुख होईल असे बोलावे. ऐसी हे सातवी भक्ती, निरोपिली येथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी श्रीराम. या प्रकारे यथामती येथे सातव्या भक्तीचे वर्णन केले आहे. हे सर्व दास्य, ही सर्व सेवा प्रत्यक्ष घडत असेल तर उत्तमच, पण प्रत्यक्ष घडत नसेल तर मनात तरी करावी. ऐसे दास्य करावे देवांचे, येणेची प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे, करीत जावे श्रीराम. या प्रकारे देवाचे दास्य करावे व तसेच सद्गुरूंचेही करावे. प्रत्यक्ष घडत नसेल तर निदान मानस पूजेत तरी ते जरूर करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती नाम समास सातवा. श्रीराम.